सर्वगुण संपन्न दीर्घायुषी वटवृक्ष, ज्यामुळे लाभते निरोगी दीर्घायुष्य. वटपौर्णिमेच्या सणाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. यंदाची वटपौर्णिमा 29 जून 2026 रोजी सोमवारी आलेली आहे. सुवासिनी महिलांसाठी हा खूप आनंदाचा उत्साहाचा दिवस असतो. या दिवशी स्त्रिया 16 शृंगार करतात, छानपैकी तयार होतात आणि वडाच्या झाडाची पूजा करतात, ती म्हणजे आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, निरोगी संसारासाठी. तर वटपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक सुवासिनी महिला उपवास करत असतात. आता ज्यांचं लग्न झाल्यानंतर पहिलीच वटपौर्णिमा असेल तर त्यांना प्रश्न पडला असेल की वटपौर्णिमेचा उपवास नेमका कसा करायचा, दिवसभर करायचा की दुसऱ्या दिवशी सोडायचा की पूजा झाल्यानंतर सोडायचा, असे बरेच प्रश्न ज्या महिला पहिल्यांदाच वटपौर्णिमेचा उपवास करणार असाल त्यांच्या मनात तयार झालेले असतील. तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळून जातील. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वटपौर्णिमेचा उपवास नक्की कसा करायचा याबद्दलचीच माहिती सांगणार आहे. व्हिडिओ संपूर्ण बघा. व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये लिहा उमा महेश्वराय नमः. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. वडाचं झाड हे दीर्घायुष्य असतं, मजबूत असतं. कशीही परिस्थिती आली तरी ते उभं राहतं दमदारपणे. त्याचप्रमाणे प्रत्येक संकटात आपला नवरा दमदारपणे उभा राहावा, वटवृक्षाप्रमाणे त्यालाही दीर्घायुष्य लाभावं, यासाठी सुवासिनी महिला वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करतात, त्याला 7 फेरे मारून धागा गुंडळतात आणि आपल्या सुखी संसारासाठी प्रार्थना करत असतात. वटपौर्णिमेचा उपवास करताना आपण जर सर्व नियमांचं पालन केलं तर उपवासाचं पूर्ण फळ आपल्याला मिळत असतं. वटपौर्णिमेच्या उपवासाचे काही नियम आहेत, साधे सोपे नियम आहेत, पण कधीकधी आपल्याकडून कळत नकळत चुका होतात आणि नियमांचं पालन केलं जात नाही आणि उपवासाचं फळ मात्र आपल्याला मिळत नाही. तर वटपौर्णिमेच्या उपवासासंबंधित असे काही नियम आहेत, त्याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती एका व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. व्हिडिओ तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की वटपौर्णिमेचा उपवास कसा करावा. थोडा भाग बदलला, अंतर बदललं की बोलीभाषा बदलते, पद्धती बदलतात. वटपौर्णिमेचा उपवासाच्या बद्दल देखील असंच काही आहे. वटपौर्णिमेच्या उपवासाच्या 2-3 पद्धती आहेत, त्याप्रमाणे उपवास केला जातो. आता पहिली पद्धत म्हणजे वटपौर्णिमेचा उपवास असा असतो की वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळपासून उपवासाला सुरुवात केली जाते आणि संध्याकाळी हा उपवास सोडला जातो. आमच्याकडे याच पद्धतीचा उपवास केला जातो. काही ठिकाणी वटपौर्णिमेचा उपवास वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी सुरुवात करून दुसऱ्या दिवशी सकाळी हा उपवास सोडला जातो. म्हणजे पूर्ण दिवसभर आणि रात्रभर उपवास करून दुसऱ्या दिवशी सकाळी तो उपवास सोडला जातो. अशी देखील वटपौर्णिमेच्या उपवासाची एक पद्धत आहे. तिसरी पद्धत म्हणजे वटपौर्णिमेचा उपवास महिला सकाळी सुरू करतात आणि वडाच्या झाडाची पूजा वगैरे झाली की पूजा करून आल्यानंतर हा उपवास सोडला जातो. बऱ्याच ठिकाणी अशी देखील पद्धत आहे. तर तुमच्या भागात जशी पद्धत असेल त्याप्रमाणे तुम्ही उपवास करू शकता. काही जण असं देखील म्हणतात की पौर्णिमेची तिथी सुरू झाल्यानंतर पौर्णिमेची तिथी जर संध्याकाळी सुटली तर संध्याकाळी उपवास सोडायचा, पौर्णिमा दुसऱ्या दिवशी संपणार असेल तर दुसऱ्या दिवशी उपवास सोडला जातो. काही ठिकाणी अशा पद्धतीने देखील उपवास केला जातो. आता आपल्या घरात जशी पद्धत चालत आलेली आहे उपवासाची, त्या पद्धतीने तुम्ही उपवास करू शकता. परंतु उपवास करण्यामागचा हेतू एकच आहे, पूर्ण श्रद्धेने निष्ठेने आपण उपवास करायचा, म्हणजे आपल्याला त्या उपवासाचं पूर्ण फळ मिळत असतं. काही महिला वटपौर्णिमेचा निर्जळी उपवास करतात, काही जण फक्त फळे खाऊन उपवास करतात, काही जण साबुदाण्याची खिचडी, उपवासाचे पदार्थ खाऊन हा उपवास करू शकता. तुमची मर्जी आहे. या दिवशी पुरेसा आहार घ्यायचा आहे, जास्त वेळ उपाशी राहायचं नाही. महिलांच्या बाबतीत काय होतं, वटपौर्णिमेच्या उपवासाला वटपौर्णिमेची पूजा करण्यासाठी महिला घरातून बाहेर पडतात, मग गर्दी असते, तिथे जाऊन आपला जास्त वेळ जातो, आपण पुरेसं पाणी वगैरे पित नाही, डिहायड्रेट होतो आणि त्यामुळे आपल्याला डोकेदुखी, ॲसिडिटी यांच्यासारखा त्रास व्हायला लागतो. म्हणून घरातून बाहेर पडताना आपण वटपौर्णिमेचा जेव्हा उपवास करतो तर पूजा झाल्याशिवाय बऱ्याच महिला फराळ करत नाही, खिचडी वगैरे खात नाही. मग भले तुम्ही ते खाऊ नका,
पण पुरेसं पाणी सोबत घेऊन जा, म्हणजे आपल्याला खूप थकवा, ॲसिडिटी किंवा मग संध्याकाळी खूप अशक्त वाटणं असा त्रास होत नाही. जर तुम्हाला त्रास होत असेल, तब्येतीला झेपणार नसेल, तर तुम्ही फक्त वडाच्या झाडाची पूजा करून आल्यानंतर उपवास सोडून दिला तरीही चालेल, काही हरकत नाही. शेवटी तब्येत महत्त्वाची आहे, शरीर आपली संपत्ती आहे. फक्त उपवास तुम्ही पूजा करणार असाल तर ती पूर्ण श्रद्धेने करा, प्रामाणिकपणाने करा. उपवासाचं फळ तुम्हाला मिळून जाईल. वटपौर्णिमा म्हणजे सौभाग्यवती महिलांसाठी खूप महत्त्वाचा दिवस असतो. त्यामुळे या दिवशी आपण कोणाचाही अपमान करायचा नाही. मांसाहार, तामसिक पदार्थ यांच्यापासून लांब राहायचं आहे. खोटं बोलणं, केस कापणं, नखे कापणं या गोष्टी देखील आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी करायच्या नसतात. वटपौर्णिमेच्या दिवशी बऱ्याच महिला काय करतात, वडाच्या झाडाभोवती गर्दी असते. कारण प्रत्येक सुवासिनी महिलांना वटपौर्णिमेचा उपवास असतो, त्यांना पूजा करायची असते. त्यामुळे साहजिकच वडाच्या झाडांची संख्या कमी आहे. त्यामुळे प्रत्येक वडाच्या झाडाभोवती आपल्याला खूप गर्दी बघायला मिळते दिवसभर. मग अशा वेळेस काय करतात महिला, सोपा पर्याय म्हणून वडाच्या झाडाची फांदी घरी आणतात, ती आपल्या कुंडीत रोवतात आणि घरीच त्या वडाच्या झाडाची फांदीची पूजा करत बसतात. पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. अशी पूजा आपण चुकूनही करायची नाही. ती पूजाही लागू होत नाही आणि पूजेचं फळही आपल्याला मिळत नाही. कारण वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची फांदी किंवा वडाच्या झाडाला कोणतीही इजा आपण करायची नसते. इव्हन आपण जेव्हा वटपौर्णिमेची पूजा करायला जातो, तो दिवा देखील आपण झाडापासून दूर ठेवायचा. म्हणजे त्या झाडाला, ते आपण जो दिवा लावतो वडाच्या झाडाच्या बुडाशी, तर त्या दिव्यामुळे कोणतीही इजा होणार नाही. म्हणून तुम्ही पूजा करत असाल त्यावेळेस दिवा देखील थोडासा लांब ठेवायचा आहे, म्हणजे जेणेकरून त्या झाडाला त्या दिव्यामुळे कोणताही त्रास होणार नाही. म्हणून वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही जर वडाच्या झाडाच्या फांदीची पूजा करत असाल तर ती करू नका. आपल्याला प्रत्यक्ष वडाच्या झाडाचीच पूजा करायची असते. आजकाल यूट्यूबवर दाखवलं जातं की घरीच फांदी आणून घरच्या घरी अशी पूजा करा, पण हे चुकीचं आहे. आपली पद्धत तीच आहे की वडाच्या झाडाचीच आपल्याला पूजा करायची असते. वटपौर्णिमेच्या दिवशी सगळी पूजा करा आणि शेवटी वटपौर्णिमेची कहाणी, सत्यवान सावित्रीची कहाणी ऐकायला विसरू नका. बऱ्याच ठिकाणी ब्राह्मण आलेले असतात, ते आपल्याला पूजा सांगतात, त्याप्रमाणे पूजा करा. तुम्ही तसं केलं तरी चालेल. पूजा झाल्यानंतर ब्राह्मणाला दक्षिणा द्या, कारण वटपौर्णिमेच्या दिवशी दान करण्याला देखील खूप महत्त्व आहे. काही गोष्टींचं दान आपण वटपौर्णिमेच्या दिवशी करायचंच असतं. तर वटपौर्णिमेच्या दिवशी नक्की काय दान करायचं याबद्दलची तुम्हाला माहिती हवी असेल तर सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. चॅनलवर जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. वटपौर्णिमेच्या दिवशी गर्भवती महिलांनी उपवास करताना विशेष काळजी घ्यायची आहे. आपल्या तब्येतीला झेपेल त्या पद्धतीने उपवास करा. पूजा करत असताना कोरडी पूजाच आपल्याला करायची आहे. आता वटपौर्णिमेची कोरडी पूजा काय असते हेही तुम्हाला माहिती नसेल, याच्याबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलवरती वटपौर्णिमेच्या दिवशी गर्भवती महिलांनी उपवास करायचा का नाही, पूजा करायची की नाही, पूजा कशी करायची याच्याबद्दलची माहिती सांगणारा व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. तर तुमच्याकडे वटपौर्णिमेचा उपवास कसा केला जातो, कोणत्या पद्धतीने केला जातो, केव्हा सोडला जातो, उपवासाला काय खाल्लं जातं याबद्दलची माहिती मला कमेंटमध्ये टाईप करून नक्की पाठवा. कारण प्रत्येक भागात पद्धत वेगळी वेगळी असते. त्याप्रमाणे तुम्ही उपवास करा. नवीन असाल तर तुम्हाला या 3 पद्धतींपैकी जी पद्धत योग्य वाटेल, जी आवडेल त्या पद्धतीने तुम्ही उपवास करू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंडळी वटपौर्णिमेचा उपवास कसा करायचा, काय खायचं, काय खायचं नाही याबद्दलची माहिती जाणून घेतलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.